नमस्कार विद्यार्थी मित्र हो, एक खात्रीशीर खबर तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि ही बातमी तुम्हाला देताना मला खूप आनंद होत आहे. तर ज्या थर्ड टेटची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ती थर्ड टेट एक्झाम लवकरच होणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन येत्या काही दिवसात म्हणजे काही आठवड्यामध्ये किंवा या महिन्याभरामध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज आपण या टेटविषयीचा सिलेबस काय आहे, पात्रता काय आहे, कालावधी किती आहे हे जाणून घेणार आहोत. तर पहा, टेट 2025 तर बघा टोटल मार्क्स ही परीक्षा महाटेट परीक्षा टोटल 200 मार्क्सची असते. वेळ असतो 2 तास. यामध्ये बुद्धिमत्ता 80 गुण व अभियोग्यतेला 120 गुण असतात. ही शिक्षक अभियोग्यता चाचणी मुख्यतः बुद्धिमत्ता व अभियोग्यता या 2 घटकावर आधारित असते. तर या बुद्धिमत्तेसाठी 40% म्हणजेच 80 गुण आणि 80 प्रश्न असतात. तर अभियोग्यतेसाठी 120 गुण म्हणजेच 120 प्रश्न असतात. तर पहा, यामध्ये आपण सविस्तर सिलेबस पाहणार आहोत. याचा एक शॉर्ट मी तुमच्यासाठी बनवून अपलोड केला आहे. तर इथं आपण सविस्तर जाणून घेऊया सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे. तत्पूर्वी ही खात्रीशीर न्यूज आहे. हे आपल्याला कसं कळलं, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजेच महाराष्ट्र टेस्ट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांनी आपल्या वेबसाईटवर हे सांगितलेलं आहे की टेट 2025चे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे, असे परीक्षा परिषदेमार्फत सांगण्यात आलेले आहे आणि त्यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक ती तयारी करावी असे त्यांनी पूर्वतयारी करावी असे त्यांनी सांगितलेले आहे. आता ही परीक्षा TIT टेट कोण देऊ शकते, तर जे TET महा TET किंवा CTET केंद्रीय TET पास आहेत त्यांनी ही टेट एक्झाम देऊ शकतात. तर आता पहा, तर मी त्याचा तर क्रायटेरिया सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण सिलेबस पहिल्यांदा सविस्तर जाणून घेऊयात. पहा, इंग्लिश भाषा 15 प्रश्न असतात 15 गुणासाठी आणि मीडियम असते त्याचे इंग्लिश. नंतर मराठी भाषा 15 गुणासाठी 15 प्रश्न मीडियम मराठी. सामान्य ज्ञान म्हणजे GK जनरल नॉलेज 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी आणि आपले जर मीडियम असेल मराठी किंवा इंग्लिश त्यामध्ये आपण ते सोडवू शकता. त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी 30 प्रश्न असतात 30 गुणासाठी. ह्याला पण तुम्ही जे मीडियम निवडले आहे मराठी किंवा इंग्लिश त्यामधून त्याची उत्तरे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर अंकगणित असते 30 मार्कासाठी आणि 30 प्रश्न असतात. याच्यासाठी पण तुम्ही जे मीडियम निवडलेलं आहे तुमचं मेन मीडियम मराठी का इंग्लिश ते तुम्ही त्याच्यातून देऊ शकता. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी असते 80 मार्कासाठी आणि त्याचे 80 प्रश्न असतात आणि तुमचे जे मीडियम असेल ते त्या मीडियममधून तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल त्याच्यातून तुम्ही ते सोडवू शकता. टोटल टाईम असतो 120 मिनिटाचा म्हणजेच 2 तासाचा.